काहीसा सुंदर चेंडू मंगेश सकपाल अनिकेत भाऊ 11 हुंबारकोण पार्टेकोण वारसेस समरभूमी तुर्बे दोन्ही तुल्य बुल्ल्या कडक पॅकर टीम. आणि मित्रांनो हा ब ग्रुप आहे ना खरंच पॅकर टीमचा लागलेला आहे. ह्या ग्रुपची मजा येणार आहे मॅच बघायला. पुढचा चेंडू मंगेशचा सुंदर पटकवला आणि निखिल पाहूया. निखिल एकदम सुंदर आले. का बोलतात निखिलला चपलाय क्षेत्ररक्षक ते त्यांनी दाखवून दिलेला आहे. आणि ही रनआउटची विकेट. मित्रांनो आजच्या दिवसातला तिसरा सामना आणि तिसऱ्या सामन्यातली पहिली विकेट ही रनआउटनीच झालेली आहे आणि ती पण ही नॉन स्ट्राईकच्या साईडलाच रनआउट झालेला आहे. हे खूप पहिल्या सामन्यामध्ये सुशांत मोरे रनआउट, दुसऱ्या सामन्यामध्ये योगेश मोरे रनआउट आणि तिसऱ्या सामन्यामध्ये आतिश रनआउट आणि तो पण नॉन स्ट्रायकर एंडला. आजच्या दिवसाचं हे थोडं लक्षात ठेवा. नॉन स्ट्राईक एंड ही जरा धोक्याची झालेली आहे. आणि दुसरा फलंदाज आलेला लवेश 1 डाऊनला. पाहूया मंगेशचा पुढचा चेंडू. बाला काहीच कट शॉट मारताना पॉइंटच्या दिशेने आणि पाहूया सीमारेषा पार जातोय का. आणि सुंदर फलंदाज अरे चेंडू सीमारेषा पार आणि चौकार. धाव संख्येत भर पडत आहे. धाव संख्या झाली आहे 4. राकेश या नावाने त्यांना कोण ओळखतच नाहीये. पूर्ण आपलं आशोषण आहे त्यांना बाला नावाने ओळखलं तर बाला. पाहूया आता किती जणांचा आज दहीकाला करणार आहेत. आणि सुंदर फाटका ऑफ साइड ड्राईव्ह. आणि खरंच मला सचिन तेंडुलकरची आठवण आली. काय शॉट मारले एकदम ग्राउंड शॉट राकेश. आणि मित्रांनो सर्व फलंदाजी गोलंदाजी करताना प्लेयर आता सर्व तयार आहेत की येणारी ही आशोषणची सह्याद्रीची SPL असणार आहे. सर्वांच्या नजरा असणार आहेत तुमच्या बॅटिंग वरती तुमच्या बॉलिंग वरती आणि प्रत्येक दाखवत आहे आपला उत्तम कामगिरी. राकेश बॅक टू बॅक 2 चौकार. जर का राकेशने हॅट्रिक मारली तर त्यांचे कर्णधार विनोद दादा शिंदे यांच्याकडून कॅश प्राइज 100 रुपीज. आणि समरभूमी तुर्बे हे एक वरती स्टेप बाय स्टेप बोलतात ना की मेहनत करून वरती आलेली टीम. गेल्या 2024 सत्र त्यांना एवढं लाभदायक होतं की त्यांनी आशोषण सह्याद्री ग्रामीण आशोषण मध्ये 6 नंबर पटकावलेले आहेत. जे गेल्या त्या 2023 मध्ये नंबर पटकावत आपले शिवगर्जना लोहार आणि अनिकेत भाऊ हुंबारकोण यांच्या बरोबरीला जाऊन थांबलेली आहे. पाहूया पुढचा चेंडू मंगेशांचा लवेशला. लवेश ऑफ साइड बॉय. बोललोच मी तुम्हाला की ऑफ साइड कटर बॉय. ऑफ साइडचा बादशाह सौरव गांगुली दादासारखा. पण निर्धाव चेंडू सुपर कट केला होता आणि धाव संख्येत भर पडत आहे 9. एक षटक हाताळल्यानंतर धाव संख्या झाली आहे 9. छान पॉवर प्लेचं षटक सुंदररित्या हाताळलेलं आहे. तरी आज संघामध्ये संतोष पार्टे दीपक पार्टे कुठे दिसत नाहीयेत. असा भरणा असलेला संघ पण त्यांची उणीव भासून देणार नाहीये. निखिल, विशाल, मंगेश, सागर दादा सकपाल कुठे दिसत नाहीयेत. सतीश एक महत्पर भरणा असलेला संघ आहे. हुंबारकोण लोहारे विभाग असोसिएशन असो या सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन असो एक तगडा संघ म्हणून बघितलं जातं हुंबारकोण टीमकडे. पाहूया विशाल स्वतः कर्णधार दुसरं षटक घेऊन आलेला आहे आपल्या संघासाठी. पाहूया काय करत आहे आपल्या संघासाठी राकेश. पुढचा चेंडू आणि पाहूया एक संधी सोडलेली आहे. मित्रांनो अशा संध्या तुम्हाला घ्याव्या लागतील. युवराज सिंग व्हावा लागेल. कॅच डाय कराव्या लागतील. राकेश सारख्या जर का फलंदाजाला तुम्ही अशा कॅचला जीवदान नाही बोलता येणार पण जर का ट्राय केला तर सामन्याचं चित्रच पलटून टाकेल तो. पाहूया विशालचा पुढचा चेंडू. लवेशना
लवेश सोपा पण निखिल सारखा फलंदाज उभा आहे. पाहूया काय होत आहे. आणि हा झेल बाद दुसरा धक्का लवेश यांच्या स्वरूपामध्ये आलेला गाडा दिला धक्का आणि संघाला भेटला अजून एक धक्का. पाहूया पुढचा चेंडू विशाल आणि संघाचे. मी बोललो ना मगाशीच की प्रत्येक संघामध्ये एक खंबीर मामा उभा आहे. जसं तुम्ही पाहिलात शिवगर्जना लोहारे, नागेशदादा भोसले, काटेदली संघ अनिल मोरे, तसेच आपले अनिकेत भाऊ 11 यांच्या पाठी खंबीर उभे असलेले आपले दीपकदादा पार्टे. हे एक एक आपल्या संघाला कसं जखडून ठेवून संघाला पुढे नेत आहे ते आपलं उदाहरण आहे आपल्या डोळ्यांच्या समोर. आणि लवेच्या स्वरूपामध्ये संघाला दुसरा धक्का भेटलेला आहे. पाहूया आता प्रशांत फलंदाजीसाठी आलेला आहे. आणि ब गटचे सर्व सामने आता सुरू झालेले आहेत. पहिला सामना चालू आहे. एक बलाढ्य गट झालेला आहे ब गट. हो सुंदर काहीच सुंदर फलंदाजी करत आहेत प्रशांत. 1-2 काढून संघाला पुढे नेत आहेत. मित्रांनो 1-2 धावसंख्या होतात. जर का तुम्ही 2-2-2-3 बोलात 6 काढले आणि तुमचा जर का चौथ्या बोलला षटकार आला तर लगेच तुमच्या 12 धावसंख्या होतात. म्हणून बोलतात ना की थेंबे थेंबे तले साचे. तसे 1-1 2-2 धावसंख्येने धावसंख्या पुढे जात आहे. पाहूया विशालचा पुढचा चेंडू. प्रशांत आहे ना. खूप सुंदर गोलंदाजी विशाल. निर्धाव चेंडू. लोहारे विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मैत्री चषक 2025 आयोजित सर्व मित्र परिवार आपले सर्व खेळाडू यांच्या सानिध्यातून हा मैत्री चषक उभारण्यात आलेला आहे. आणि बॉल फसवा बॉल. खूप सुंदर गोलंदाजी करताना विशाल. मित्रांनो नुसती गोलंदाजी ना स्पीड असून फायदा नाही. टेक्निक पाहिजे आणि ती टेक्निक हा विशाल दाखवत आहे आपल्या गोलंदाजी मधून. पाहूया पुढचा चेंडू विशालचा. प्रशांत आहे ना. आणि सुंदर ऑफ साईडला फटका मारताना पाहूया 1 का 2 धावसंख्या घेत आहेत. आणि काही सुंदर फिल्डिंग करताना 9 तरुण जयदीप 9 तरुणचा भरणा असलेला हुंबारकोंड संघ. धावसंख्येत भर पडत आहे. धावसंख्या झाली आहे 13. 2 षटकांतर धावसंख्या झाली आहे 13. क्या तेरा क्या मेरा. योगेश पवार आधारस्तंभ प्रत्येक बॉलरला टिप्स देताना आज आपल्या संघासाठी खंबीरपणे उभे आहेत. जसे एक खंबीर मामा उभे आहेत त्यांचा संघ आता येणार आहे तसेच दुसरे खंबीर मामा उभे आहेत. पुढचा चेंडू योगेश पवार. योगेश पवार मातबर गोलंदाज आहेत उंबरकोंड टीम मधून. मी पाहिलेलं आहे खूप सुंदर गोलंदाजी करतात. आणि 9 तरुण मुलांना संधी देताना उंबरकोंड संघ. आणि पहिल्याच बॉल वरती षटकार. प्रशांत द पॉवर स्टार्ट. आणि मित्रांनो खरंच प्रशांतची फलंदाजी मी प्रीमियर लीग मध्ये पाहिली होती. लोहारे प्रीमियर लीग मध्ये खूप सुंदर फलंदाजी करत होता. तसा तर तो त्यांच्या समरभूमी तुर्बेचा आधारस्तंभ आहेच. पण कधी जेव्हा टीम संकटामध्ये येते तेव्हा तोच उभा असतो. आणि पाहूया पहिल्याच बॉलवरती षटकार. आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक टू बॅक षटकार. आणि जर का प्रशांतने षटकाराची हॅट्रिक मारली तर विनोद दादा शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पाहूया बॅक टू बॅक षटकार मारत आहेत प्रशांत. काहीसा आज काहीतरी सकलच नाश्ता करून आलेले दिसत आहेत. पुढचा चेंडू योगेशचा. 200 रुपयाचा कॅश प्राइज गमावलेला आहे. आणि
गच्चाल क्षेत्ररक्षण बोलता येईल मित्रांनो. गच्चाल क्षेत्ररक्षण असं क्षेत्ररक्षण कराल तर तुम्हाला त्याचा भुगतान भोगावं लागेल. आणि पण निखिल पार्टेकडनं ही अपेक्षा नव्हती. निखिल पार्टे खूप सुंदर फिल्डिंग करतात आपल्या संघासाठी आणि 3 चेंडूमध्ये 16 धावसंख्या आलेल्या आहेत आणि धाव फलक गेलेला आहे 29. बघा मित्रांनो, बघता बघता धावसंख्या 29 वरती गेलेला आहे. गेम आहे, कधी एका चेंडू नंतर गेम पलटतो. पुढचा चेंडू आणि धावसंख्या अवांतर धावसंख्येमध्ये भर पडत आहे. धावसंख्या झाली आहे 30. 4 चेंडू 30 धावसंख्या. आज आमच्या मंचावरती खूप आमचे सर्व मित्र परिवार, आमचे कमिटी मेंबर सर्व आलेले आहेत. आम्ही सर्व कमिटी मेंबर आणि आमचे कमिटीचे लॉरी विभाग क्रिकेट असोसिएशनचे एक तडफदार नेतृत्व आणि त्यांचा आम्ही हमेशाच आदर करतो आणि त्यांच्या प्रेरणेने आम्ही हमेशा पुढे जात असतो. असे आमचे दादा अशोक दादा जाधव यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांचे खूप खूप स्वागत करतो आम्ही. पुढचा चेंडू योगेशनचा आणि कट. आणि काहीच गच्चाल क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय निखिल पार्टे यांच्याकडनं. निखिल पार्टे एक असा फलंदाज आहे की खरंच त्याचे खूप फिल्डिंगची आम्ही वाह ऐकले, पण आज काय आज त्याच्या हातातून चेंडू सटकत आहेत. असतो मित्रांनो, एक दिवस असतो आपल्या हातामध्ये चेंडू भेटत नाहीयेत. बाला 2 चेंडू धावसंख्या 2 घेताना धावसंख्येत भर पडत आहे. धावसंख्या झाली 32. सोपाप चेंडू 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 32. काहीसे माफक धावसंख्या आहे, खूप सुंदर धावसंख्या आहे. जर का 50 हा इथे टार्गेट, पण 50चा 55 पण काटेतली संघाने चेस केलेला आहे. पुढचा मॅच आहे काटेतली वर्सेस पार्लेवाडी. पाहूया चौथं षटक कोण घेऊन येत आहे. चला स्टार्ट. आणि खरंच मित्रांनो, या अजून तुम्हाला नवीन नवीन हेअरस्टाईल लास्टच्या सामन्यापर्यंत बघायला भेटतील. काही प्रीमियर लीग आता झाले, काही बॅक डिश लीग झालेले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या, वेस्ट इंडिज त्यांच्यासारख्या थोड्याशा हेअरस्टाईल मारताना तुम्हाला लास्ट सामन्यांपर्यंत बघायला भेटतील. इथेच आता आमच्या मंचाच्या समोर एक आमचे फलंदाज, आमचे मित्र परिवार, आमचे आवडते फलंदाज, आमचा आवडता प्लेयर निखिल पार्टे यांची एक खूप हेअरस्टाईल आहे. आणि निखिल सकपाल, जसं आपण बोलतो आपला उरपाटा कोंबड्याची हेअरस्टाईल कशी तशी, आणि खूप हेअरस्टाईल त्यांनी छान केलेली आहे. आणि तुम्हाला आजच्या लास्टच्या सामन्यामध्ये पण एक खूप सुंदर हेअरस्टाईल बघायला भेटणार आहे. पुढचा चेंडू आणि ऑफ साइडला कट केलेला, पाहूया षटकार का विकेट. आणि काहीच कॅच ही सोडलेली आहे मित्रांनो, अशा कॅच सोडू नका. आणि नंतर धावसंख्या घेतलेली सुद्धा आहे. खूप सुंदर थ्रो. आणि पाहूया आता काय होतंय, रनआउट होतंय का पाहूया. चोरट्या धावसंख्या घेत आहे तुर्बे संघ आणि खूप 3 धावसंख्या. काहीच कॅच सोडलेला आहे मित्रांनो, अशा कॅच सोडू नका. कॅचचं भुगतान काय भोगावं लागतंय आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. आणि लोअर विभाग क्रिकेट असोसिएशनचे आमचे कमिटी मेंबर, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सहखजिनदार,
सर्व मातबर बलाढ्य कमिटी मेंबर इथं उभे आहेत आणि त्यांचं सहवास या मैत्री चषक परिवाराला लाभत आहे. खूप सुंदर फलंदाजी करताना राकेश डॉट बॉल. आणि मित्रांनो, ही जी स्पर्धा ठेवलेली आहे ही आपल्या सर्व मित्र परिवारांनी ठेवलेली आहे. त्यांच्या सर्वांसाठी आपण एक टाळ्या वाजवूया, कारण की आपल्या खेळाडूंसाठी स्पर्धा केलेली होती. ह्याच्यामध्ये ना स्वार्थ, ना नफा, ना तोटा, फक्त खेळाडूंना खेळण्यासाठी. आणि बॉल काहीसा आपटलेला आहे. मला कॉलन पॉडरची आठवण आली की तो कसं बॉल आपटायचा मधल्याच पिचवरती. आणि धावसंख्येत भर पडत आहे. धावसंख्या झाली आहे 36. आम्ही 2 मिनिटं 36 धावसंख्येवरती तुर्बे संघ पोहोचलेला आहे. पाहूया पुढचा चेंडू. सुंदर चेंडू, काहीसा चकवा चेंडू. राकेशला काही समजलेलंच नाहीये. राकेश सारख्या फलंदाजाला असं जकडून ठेवलेलं आहे की 2 चेंडू. आणि काहीसा पाहूया, योगेश पवार ही कॅच घेत आहेत का? नाही, विशाल आहेत आणि विशाल सारख्या प्लेअर कडनं ह्या कॅच सुटणार हे तर आम्हाला अपेक्षाच नाहीये. सुंदर कॅच बालाच्या स्वरूपामध्ये विकेट पडत आहेत. तिसरा धक्का समरभूमी तुर्बेला. आणि काहीसा आता स्वतः कॅप्टन विनोददादा शिंदे जेव्हा एंट्री करतात ना खेळण्यासाठी, मला खरंच श्रीलंका टीमची जेव्हा आम्ही लहान होतो आणि तेव्हा आम्हाला अर्जुन रणतुंगाची आठवण यायची. त्याची तशीच हेअर कॅप, तशीच चालणं, तसंच हावभाव, तसाच डिसिजन, तसंच श्रीलंका टीमला जसं अर्जुन तंगाने उपर आणलेलं होतं तसंच स्वतःच्या टीमला वरती आणलेलं. हाईट बोलत तर हाईट, बॉडी लँग्वेज पण सेम, सर्व काही सेम आहे. आणि पाहूया पुढचा चेंडू आता विनोद दादा. आणि काहीसा बलिदान. आपण सीमेवरती बलिदान पाहतो पण इथं आपण क्रीज वरती बलिदान केलेलं पाहिलेलं आहे. धावसंख्या पुढे धावत नाहीये. धावसंख्या झाली आहे 36. आणि आता एक उभरता तारा समरभूमी तुर्बेचा प्रणय उत्तेकर, एक उभरता तारा. खूप सुंदर फलंदाजी आणि आपल्या गोलंदाजीने त्यांनी लॉरे प्रीमियर लीग मध्ये कुलस्वामी वाडकरवाडी टीम कडून प्रदर्शन केलं होतं. पाहूया तेच प्रदर्शन इथं पाहायला मिळते का? भरपूर उशिरा बॅटिंगला आलेले आहेत पण काय करणार, त्यांच्या आधी पण भरपूर खूप खड्डे आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचतायत का पाहूया. मातबर फलंदाज त्यांच्या आधी भरपूर असतात म्हणून त्यांना थोडं मागे यावं लागतं. प्रशांत, लवेश आणि स्क्वेअर पाहूया. 2 घेत आहेत का? एक घेत आहेत का? 3 घेत आहेत का? 4 पाहूया किती धावसंख्या घेत आहेत. आणि धावसंख्या घेऊन तिसऱ्या रन आउट पूर्ण केलेली आहे. सुंदर विनोद दादासाठी खूप टाळ्या. जर का विनोद दादा सारखा फलंदाज लास्टच्या बॉलला 3 धावसंख्या घेतोय आणि खूप रनिंग छान केलेली आहे आणि धावसंख्येत वाढ होत आहे. धावसंख्या झाली आहे 39 आणि विनिंग 40. आणि आपले असोसिएशनचे उपाध्यक्ष आपले लाडके अशोक दादा जाधव यांच्या तोंडून आपण आपल्या स्पर्धेचं थोडंसं कौतुक ऐकूया. कसं आहे त्यांना नियोजन आयोजन, आपली पोरं खेळतायत हे कसं वाटतंय? आणि आजच्या या आयोजनाला आम्ही बोललो ना की हा आयोजन आपल्या सर्व मित्र परिवारांचा आहे. कोणी पैशा स्वरूपात मदत करताय, कोणी ग्राउंड लेवलला मदत करताय. तसेच आमचे तात्या पवार यांनी पहिल्या 2 मॅचला अंपायरगिरी करून आम्हाला सहकार्य केलंय. तसेच आता आमचे प्रवीण भाऊ हे सहकार्य करत आहेत. तसेच आमचे नितीन भाऊ हे अंपायरगिरी करत आहेत. एक नवीन उभरते अंपायर आपल्या असोसिएशन आपल्या मुलांना आपल्याला असेच आपल्या मुलांना पुढे आणायचं आहे. तुम्ही जर छोट्या मोठ्या टुर्नामेंट मधूनच वरती येऊ शकताय.
पुढचा होणारा सामना अ गटामधील कालकाई पार्लेवाडी वर्सेस श्री रामवर्धने काटेतले दोन्ही संघाच्या कर्णधारांनी मंचावरती येऊन टॉस उडवायचा आहे. नका राहा तुम्ही आधार स्तंभ टुर्नामेंटचे माईक बंद आहे. तर किती रन तर उंबरकोण या संघाला 40 धावसंख्या करायच्या आहेत या ठिकाणी. तर सलामीला आलेला फलंदाज निखिल सकपाळ, तालुक्यामधील एक असं नाव ज्या नावाचा जय जयकार सर्वच टुर्नामेंटमध्ये होतो, आणि समोर तितक्याच ताकदीचा एक गोलंदाज तुर्बे संघातील राकेश दादा गोळे. तर बघूया 40 धावसंख्या कशा प्रकारे चेस करतायत. तर या ठिकाणी दुसऱ्या मॅचचा टॉस जिंकून काटेताई संघाने फिल्डिंग घेतली. तर पंचांना मी विनंती करेल की लवकरात लवकर सामना चालू करावेत. पहिला चेंडू घेऊन राकेश तयार निखिलसाठी. बघूया पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने हलक्या हाताने ढकलताना एक रन तर बघता बघता कंप्लीट झालेला आहे, आणि दुसऱ्या धावाची देखील बघता बघता 2 धावा कंप्लीट. थोड्याशा हलक्या हाताने खेळताना निखिलला माहित आहे तो एकटा उभा राहिला ना तर संघाची धावसंख्या 40 का 80 असेल तर तो एकटा क्रॉस करण्याचे धमक ठेवणारा फलंदाज आहे. पण समोर तुर्बे संघ देखील कमी समजला जाणार नाही, त्याच ताकदीने तो गोलंदाजीसाठी उतरलेला आहे. या ठिकाणी बोलायला गेलं तर ही मैत्रीपूर्वक लढत बोललं तरी हरकत नाही. दुसरा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्याला टोलवताना सिंगल रन असा कंप्लीट या ठिकाणी होत आहे. 2 बॉल 3 रनांचं समीकरण. खूप सुंदर अशी गोलंदाजी पॉवर प्लेचा षटक हाताळताना राकेश दादा गोळे. तर या ठिकाणी उंबरकोण संघाचे करता धरता म्हणजे आपले दीपक दादा पार्टे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आणि कुठली देखील टुर्नामेंट असली लोहारेची असून दे सह्याद्रीची असून दे दीपक दादा पार्टे यांचं नाव जर त्या टुर्नामेंटमध्ये घेतलं नाही तर ते अयोग्य ठरेल आपल्यासाठी. तर बघूया तिसरा चेंडू सुमितसाठी. सुंदर असा कटवलेला चेंडू पण कॅचची झेल आणि सुंदर असा झेल पकडलेला या ठिकाणी. घाई केली बोलू शकतो सुमितने, कारण की समोर निखिल जर बॅटिंग करत असताना तुम्हाला त्याला सिंगल डबल देऊन स्ट्राईक वरती आणायचा प्रयत्न करायचा होता, पण काही हरकत नाहीये. उंबरकोण संघ असा संघ आहे जो कमबॅक करणं जाणतो. अजून भरपूर फलंदाज बाकी मागे आहेत. विशाल दादा, मंगेश दादा, सूरज आहे तिकडे, अजून निखिल असेल अजून डगआउट मध्ये, आणि उगवता सितारा म्हणजे योगेश पवार देखील त्या संघामध्ये आहे. सागर दादा सकपाळ देखील त्या संघामध्ये आहे. संदेश पार्टे, संतोष पार्टे, संतोष सकपाळ, सतीश सकपाळ. तर हा संघ देखील मजबूत संघ आहे. तालुक्यातील दादा संघ बोललेला हरकत नाही. चौथा चेंडू घेऊन राकेश दादा गोळे. सुंदर असा टडवलेला चेंडू आणि हा देखील विकेट. काय गोलंदाजी करतो राकेश दादा, एकदा जोरदार टाळ्या. तू चल मी आया असे गणित उंबरकोण संघाचं चालू आहे. निखिल हताशाने बघत आहे आपल्या संघातील खेळाडूंना एक एक संघ
रिटर्न जात असताना डगआउट मध्ये आता नवीन फलंदाज संघात सूरज पार्टे. या फलंदाजाची जर शैली बघितली ना तर विराट कोहलीची आठवण करून देणारा हा फलंदाज कव्हर्सच्या दिशेने आणि स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खूप आपण त्यांना भरपूर वेळा असे सुंदर फटके मारताना बघितलं आहे सूरजला. तर खूप सुंदर अशी गोलंदाजी राकेश दादा चालू आहे तुर्बे संघ. आणि या ठिकाणी हॅट्रिकची चान्स आहे राकेश दादाला. 5 झाले ना बॉल, 4 बॉल आणि 3 रन, 2 विकेट खोललेले आहेत. काय बॉलिंग करतोय राकेश दादा बघूया सूरजसाठी. आणि खूप सुंदर असं टाकलेला चेंडू पण बॅट्समन 2 रन घेतील त्यावरती. बघता बघता 2 रन कंप्लीट झालेत. पण काय गोलंदाजी करतोय राकेश दादा. पॉवर प्ले मध्ये असं षटक जाता ना म्हणजे शेवटचा चेंडू या षटकामधील. मगाशी म्हटलं सूरज हा ऑफ साइडच्या दिशेने खूप चांगले फटके खेळतो. शेवटचा चेंडू पॉवर प्लेचा. बोललेलो मी मगाशीच कव्हर्स वरती उडवलेला फटकार. बघता बघता 2 आणि खूप सुंदर असं विनोद क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. बघा तुम्ही सर्कल वरून बाउंड्री लाईन पर्यंत धावत गेले आणि आपल्या संघासाठी 3 धावा करण्यात यशस्वी आले सूरजला. आणि 1 धाव विनोदादांनी वाचवले आहे. आणि खूप सुंदर असं षटक टाकले राकेश गोळे यांनी. 8 धावसंख्येवरती स्कोर आणि 2 विकेट गेलेले आहेत उंबरकोट या संघाच्या. आता समीकरण उरलंय 18 चेंडू आणि 32 धावा. इकडनं पुढे गेल्यावरती राईट, खालती उतरल्यावरती सरळ सरळ जायचं. 5 मिनिट आले. आता एक उदयमुख खेळाडू हर्ष आलाय गोलंदाजीला. या देखील खेळाडूने कमी वयामध्ये खूप चांगलं नाव कमवलं आहे तालुक्यामध्ये. एक असा गोलंदाज आहे कमी वर्षामध्ये असताना खूप सुंदर अशी गोलंदाजी शैली आहे. पण मी मगाशीच म्हटलो उंबरकोट संघ असा संघ आहे ना जो तुमची हारलेली मॅच देखील तुमच्याकडून घेऊन जाण्याची ताकद आहे. आणि आत्ताच आपल्याला कळण्यात आलेलं आहे की आता आपली जी टुर्नामेंट होणार आहे सह्याद्री प्रीमियर लीग त्यामध्ये हर्ष कॅप्टन देखील आहे तुर्बेचा. तर बघूया गोलंदाजी करण्यास हर्ष तयार. मी काय म्हणतोय लवकरात लवकर सामने चालू करा. आपल्याला 4 ओव्हरचे षटक खेळायचे असतील तर लवकरात लवकर सुरू करा. पहिला चेंडू कटाळलेला सुंदर असं हेलिकॉप्टर शॉट. व्हॉट एफर्ट यार, व्हॉट एफर्ट. जर फिल्डिंग आवडली असेल तर एकदा टायर व्हायला काही हरकत नाही. बघा बाउंड्री सुटली असेल ना पण जे एफर्ट्स त्या खेळाडूने सर्व टीमने त्याच्यासाठी एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे. सर्व टीम मेंबर तुर्बे संघाचे. बघा मित्रांनो हे आहे गावासाठी दिलेले एफर्ट. कुठल्या चेंडूवरती त्यांनी उडी मारले तालुक्यामध्ये. खरं बाळा त्या त्या दुखापत झाली असेल एकदा बघून घ्यावी त्यांना खेळाडूला. नाही ओके बोलतोय. खूप सुंदर अशी गोलंदाजी हर्षच्या माध्यमातून. वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू बट स्वैरवारा वाईड बॉल. पण खरंच त्या खेळाडूला सर्वांनी एकदा पुन्हा टाळ्या होऊन जाऊन द्या. जी बॉल अडवण्याची जी धडपड होती गावासाठी हे आहे मित्रांनो ग्रामीण क्रिकेट. पुन्हा एक ऑफ साइडला कटवलेला चेंडू बॉलच्या दिशेने. सिंगल धाव तर कंप्लीट झाले. दुसरी धावाची देखील सुंदर असा रित्या 2 रन कंप्लीट झालेले या ठिकाणी. चांगला थ्रो. बघा गोलंदाजी वारंवार. हा जर कॅच जर त्या ठिकाणी झाली असती ना नक्कीच ती कॅच बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंट झाली असती. पण त्या ठिकाणी आपल्याला ग्लेन फिलिप्स न्यूझीलंडचा जो एक असा अष्टपैलू खेळाडू त्याची आठवण करून दिली दादानी. खूप सुंदर असा कटवलेला चेंडू. पुन्हा एकदा खूप चांगलं क्षेत्ररक्षण करण्यात आला पण चेंडू डोक्याच्या वरून षटकार जातोय. सीमा रेषा पार. सूरज यांची बॅटिंग बघितलं ना मी मगाशी म्हटलेलो सूरज जेव्हा बॅटिंगला आला तेव्हाच म्हटलं तुम्ही स्ट्रेट आणि कव्हर त्याचा तो स्ट्रॉंग झोन आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि ओव्हर द कव्हर. सूरज आतापर्यंत भरपूर वेळा असे फटके देऊन उंबरकोट संघाला मॅचेस जिंकून दिलेले आहेत सूरजनी. पण आता हर्षला बघावं लागेल कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय. खूप एक सुंदर असा टाकलेला चेंडू. कॅचिसचा कॉल
पण थोडीशी मिसफील्ड या ठिकाणी बघू शकता. बॉलचा अंदाज आलेला नाही वाटतं, पण 2 रन म्हणण्यात यशस्वी म्हणावं लागेल. हर्ष देखील कमबॅक करतोय. सुरतसाठी हर्ष शेवटचा चेंडू घेऊन आपल्या गोलंदाजीचा यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि या ठिकाणी असे कॅच तुम्हाला पकडावे लागतील आणि सिंपल कॅच या ठिकाणी तुर्बे संघाची अशी ज्या खेळाडूंनी मगाशी आपण तारीफ केली तो खेळाडू पण विचार करत असेल की ही कॅच पकडायला हवी होती. पण काही हरकत नाही. बघूया 2 ओव्हरचा समाप्त झालेला आहे टोटल आणि 25 धावसंख्या झालेले आहेत आणि आता समीकरण उरलेलं आहे 12 चेंडूनी 15 धावा. 5 बॉल 5 सॉरी या ठिकाणी 5च चेंडू झालेले आहेत. जर दुखापत झाली असेल तर खेळाडू तुम्ही रिप्लेस होऊ शकता या ठिकाणी. खरंच तुमचा जे एफर्ट्स होते ना ते इकडनं जे बघून ना डोळ्यांच्या अक्षरशः पारणं फेडणारे एफर्ट्स होते. असं वाटलं न्यूझीलंडचा ग्लेन फिलिप्सच आलाय की काय वडवलीमध्ये. खूप सुंदर असा झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता दादांनी. शेवटचा चेंडू घेऊन हर्ष सज्ज सुरतसाठी. आता 13 चेंडू आणि 15 धाव्यांचं समीकरण असं सोपंसं समीकरण म्हणू शकतो, पण बघा क्रिकेटचा खेळ मित्रांनो. लास्टच्या बॉल पर्यंत मॅच घेणं आपला लास्टचा चेंडू आणि कव्हरला उडवलेला 1 रन तर बघता बघता कंप्लीट झालेला आहे आणि एकाच रनावरती समाधान मारावं लागेल. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 26. बघा निखिलला अजून देखील स्ट्राईक मिळाली नाही, पण जर संघ जिंकत असेल तर निखिल विचार करत असेल मला स्ट्राईक नाही भेटली तरी चालेल, कारण की सूरज ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय ना मित्रांनो ती फलंदाजी बघण्याजोगी आहे. 2 मिनिटं जरा स्कोअर बोर्ड वरती जरा करेक्शन आहे. 1 मिनिट. या ठिकाणी 28 रन धाव संख्या झालेले आहेत उंबरकोट संघाच्या. आता 12 चेंडू आणि 12ची आवश्यकता आहे. या ठिकाणी बॉलर शिंदे आणि आज बड्डे बॉय बॉलिंग साठी आलेला आहे. लेफ्ट आर्म स्पिनर. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पण बड्डेच्या दिवशी बड्डे खराब केलाय सूरजने. पहिला चेंडूवरती आलाय षटकार. फुलटॉस चेंडूला सीमा रेषा पार ढकलण्यात यश मिळाले सूरजला. मी बोललेलो सूरज असा फलंदाज आहे ना की जो सामन्याचं चित्र बदलण्याची ताकद ठेवतो. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एक समोरच्या दिशेने टटवलेला चेंडू. 1 रन तर कंप्लीट झालेली आहे आणि मला तर वाटतं 1च रन घेतील, कारण की आता बघा समीकरण थोडं सोपं झालेलं आहे. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 5 धाव्यांची गरज आहे. तर त्यांना देखील माहिती आहे उगाच घाई गडबड करून काय फायदा नाही. 1-1 रनाने पण आपण जिंकू शकतोय आणि निखिलकडे ती क्षमता आहे. बघा आता बड्डे बॉय समोर निखिल हे दोघं एकाच ठिकाणी प्रॅक्टिस करतात अंबरनाथच्या ग्रीन सिटी ग्राउंड वरती. तर निखिलला माहिती आहे बॉलिंग कशी असते. बघा पहिलेच तर मन बनवून ठेवलं होतं की मला लेग साईडला मारायचा आहे बॉल, पण वाईट स्वरूपाचा चेंडू थोडा असं स्टंपच्या बाहेरून गेला असावा. अंपायर डिसिजन. तर आता समीकरण अजून सोपं झालेलं आहे. निखिलला घाई लागलेली आहे की षटकार मारून मॅच संपवायचे, पण काय गोलंदाजी करतोय शिंदे 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 सरकार. थांबवण्यात यश आलंय निखिल सारख्या फलंदाजाला, पण निखिल थांबणार कुठे. मला माहित होता हा पुढचा चेंडू वेट करूनच षटकार मारणार आणि तो देखील मारलाय सर्वात लांबवरचा षटकार आतापर्यंतच्या दिवसातील आणि एका हाती मॅच जिंकवलेले उंबरकोट या संघाचा पुढील वाटचाली शुभेच्छा. आणि समर्थ तुर्बे तुम्ही देखील खूप चांगला खेळ केला आणि खास करून जे एफर्ट्स दाखवले तुमच्या फिल्डिंग मध्ये खूप